यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होऊन या श्रीमद भागवताच्या सेवेला मी प्रारंभ करतोय। श्री दत्त भक्ती या यूट्यूब चॅनेलवरून आपण श्रीमद भागवतातील एकादश स्कंदात भगवान श्री गोपाल कृष्णांनी उद्धवांना जी अवधूत गीता सांगितली त्या अवधूत गीतेचा विचार, अभ्यास, चिंतन आपण करतो आहोत। अवधूत गीता म्हणजे भगवान दत्तात्रेयांनी आपल्या अवधूत अवस्थेमध्ये 24 गुरु केले आणि त्या 24 गुरूंच्याकडून जे जे ज्ञान भगवान दत्तात्रेयांना मिळालं त्या ज्ञानानं गुरूंचेही गुरु अशा स्थितीत भगवान दत्तात्रेय गेले। ते ज्ञान, ते गुण भगवान दत्तात्रेय यदुराजांना सांगतात। त्याला भागवतामध्ये अवधूत यदु संवाद असं म्हणतात। श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदात 6व्या अध्यायापासून ही अवधूत गीता सुरू होते। आपण विचार करत 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 आलो आहोत पतंगाच्या जीवनामध्ये। पतंगाकडून जे ज्ञान भगवान दत्तात्रेयांनी मिळवलं त्या ज्ञानाचा विचार आपण मागच्या भागापासून करतो आहोत। हा जो पतंग आहे, हा पतंग काय करतो तर त्या ज्योतीच्या लावण्यावर भरतो। ते जे लावण्य आहे ते लावण्य बघून भुलून जातो आणि त्या दिव्यावर तो झडप घालतो। ते दिव्याला आलिंगन देतो आणि त्या ठिकाणी जळून त्याचा मृत्यू होतो। एक पतंग त्या दिव्यावर जाऊन पडला, तो जळला, तरी सुद्धा बाकीचे जे पतंग आहेत हे पतंग शहाणे होत नाहीत। त्यानं जाऊन झडप घातल्यावर बाकीचेही पतंग येऊन त्या ठिकाणी झडप घालतात, त्या दिव्याच्या त्या लावण्याला भुलतात आणि त्या ठिकाणी आपला जीवनाचा अंत करून घेतात। हे भगवान दत्तात्रेयांनी बघितलं आणि दत्तात्रेयांनी हे ज्ञान संपूर्ण जगताला व्हावं याकरता मानवी जीवनामध्ये स्त्रियांच्या लावण्याला भुलून आपल्या जीवनाचा घात आपण करू नये याकरता भगवान दत्तात्रेयांनी या पतंगाला गुरु करून घेतलं। आपण छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार केला मागच्या भागामध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम बादशहाच्या त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आपल्या आईचा दर्जा दिला आणि तिचा सन्मान केला। इतकं सौंदर्य बघून सुद्धा ते एक किंचित सुद्धा ढळले नाहीत। म्हणून आज स्वराज्य निर्मिती झाली। आज हिंदवी स्वराज्यामध्ये आपण हिंदू म्हणून जगतो आहोत। त्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं हा जो विलक्षण गुण आहे, या विलक्षण गुणामुळं आज हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली। अजून थोडा विचार आपण असा करूया। संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज देहू गावामध्ये प्रत्यक्ष परब्रह्माचा अवतार जगद्गुरु तुकाराम महाराज, परंतु त्यांच्यावर सुद्धा त्यांचा सुद्धा द्वेष करणारे, त्यांचा सुद्धा मत्सर करणारे कित्येक लोक त्या देहू गावामध्ये होते। त्या देहू गावामध्ये एक वेश्या, अतिशय सुंदर, त्या वेश्येला काही जणांनी सांगितलं की या तुकारामाला तू नादाला लाव, तू मागशील तेवढे पैसे तुला आम्ही द्यायला तयार आहे। या वेश्येनं तुकाराम महाराजांना नादाला लावण्याकरता तो विडा उचलला
आणि ती सर्वांना सांगते की मी संपूर्ण जगाला वेळ लावलेला आहे माझ्या तारुण्यानं, माझ्या सौंदर्यानं. तुकाराम महाराजांना नादाला लावणं माझा डाव्या हाताचा मळ आहे असं सांगून तिनं तो विडा उचलला आणि तुकाराम महाराजांच्या घरी आले. तुकाराम महाराजांची जी धर्मपत्नी आहे अवली ती घरी नव्हती. तुकाराम महाराज आपल्याच नादात विठ्ठल 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 नामस्मरण सुरू आहे. हातामध्ये चिपळ्या आहेत. आपल्याच नादब्रह्मामध्ये ते रंगून गेलेले आहेत. आत्मरत आत्मक्रीड अशी अवस्था तुकाराम महाराजांची आपल्याच नादात. ही अतिशय नटून थटून सगळ्या प्रकारचे साजशृंगार करून चांगले चांगले अलंकार घातलेले आहेत, उंची उंची वस्त्र नेसलेली आहेत. अशा प्रकारे अतिशय ही अगोदरच सुंदर तारुण्य, त्यात ही वेश्या, अशी ती सुंदर स्त्री तुकाराम महाराजांच्या घरी आली आणि तिनं शृंगारिक लावणी म्हणायला सुरुवात केली. शृंगारिक लावणी म्हणायला सुरुवात केल्याबरोबर तुकाराम महाराजांनी आपलं जे भजन होतं ते थांबवलं आणि ते ऐकायला लागलं. तिचं गाणं संपलं. ते गाणं संपल्यानंतर ती तुकाराम महाराजांना म्हणते की माझं गाणं तुम्हाला कसं वाटलं. तुकाराम महाराज म्हणतात की खरोखरच सुंदर आवाज आहे तुमचा, खूप छान गाता तुम्ही. परमेश्वरानं अतिशय सुंदर गळा आवाज तुम्हाला दिलेला आहे, अतिशय सुंदर गाता. तुकाराम महाराजांच्या तोंडातनं हे शब्द आल्याबरोबर ती म्हणते गाणं आवडलं, परंतु गाणारी तुम्हाला आवडली का? गाणारी तुम्हाला आवडली का असं म्हटल्याबरोबर तुकाराम महाराज म्हणतात की माझी धर्मपत्नी अवली आहे आणि माझ्या धर्मपत्नी शिवाय ज्या काही स्त्रिया आहेत त्या सगळ्या मला रुक्मिणी मातेप्रमाणे आहेत. चिपळ्या खाली ठेवल्या आणि तिला साष्टांग नमस्कार घातला. साष्टांग नमस्कार त्या स्त्रीला घातला. रुक्मिणी मातेप्रमाणे आहे तुम्ही असं म्हटल्याबरोबर तिला एका क्षणात वैराग्य, ती मागे सरकली. महाराज हे काय करता तुम्ही? माझी चूक झाली. महाराज सांगतात की आज तुम्ही तरुण आहात, सौंदर्यवान आहात, सौंदर्य संपन्न आहात, परंतु हे सौंदर्य जोपर्यंत तुमचं आहे, हे तुमचं तारुण्य जोपर्यंत आहे, तोपर्यंत लोक तुमच्याकडे येतील, तुम्हाला पैसे देतील, तुमच्या सौंदर्याचं वर्णन करतील, स्तुती करतील. परंतु एक ना एक दिवस हे तारुण्य निघून जाईल, हे सौंदर्य निघून जाईल, वृद्धापकाळ येईल, तेव्हा हे लोक कोणीही तुमच्या मागे येणार नाही. म्हणून जोपर्यंत तारुण्य आहे, जोपर्यंत आवाज तुमचा चांगला आहे, तोपर्यंत परमेश्वराचं गुणगान करा. कारण मानवी जीवनामध्ये फक्त परमेश्वर प्राप्ती हेच मनुष्याचं ध्येय असलं पाहिजे. या लोकांच्या नादाला तुम्ही लागू नका. परमेश्वराचं स्मरण करा, परमेश्वराची भक्ती करा. असं म्हटल्याबरोबर ती म्हणते महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आहात, मला उपदेश करा. तुकाराम महाराजांनी खूप छान उपदेश या वेश्येला केला आणि ती महाराजांची परमशिष्या बनली. तिनं त्या दिवसापासून हे सर्व काही सोडून दिलं आणि परमेश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये ती चालायला लागली. इतकं सौंदर्य बघून सुद्धा, एवढं तारुण्य बघून सुद्धा तुकाराम महाराज क्षणभर सुद्धा ढळले नाहीत. आपल्या निष्ठेपासून, आपल्या भक्तीपासून. कारण तिने हे ज्ञान मिळवलेलं आहे या पतंगापासून, की या ठिकाणी जर आपण गेलो तर पतंग जसा दिव्यावर पडून जळलेला आहे त्याप्रमाणे आपण एका क्षणात जळून भस्मसात होऊ. पुन्हा हा मनुष्य जन्म केव्हा येईल सांगता येत नाही. स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेला गेलेले. तरुण ब्रह्मचर्याचं तेज
तेजपुंज. रामकृष्ण परमहंसांचे शिष्य आहेत. गुरुची कृपा आहे. त्यांचं सौंदर्य बघून, त्यांची बुद्धिमत्ता बघून, त्यांच्या चेहऱ्यावरचं ते तेज बघून कित्येक स्त्रिया आकर्षित व्हायच्या विवेकानंदांच्या. तर अशीच एक अतिशय सुंदर स्त्री विवेकानंदांच्या जवळ आली आणि ती विवेकानंदांना म्हणते की स्वामीजी, आपल्यासारखा पुत्र मला व्हावा अशी माझी इच्छा आहे. आपल्यासारखा पुत्र व्हावा. स्वामीजी एका क्षणात तिच्या मनात काय भाव आहे तो ओळखला. त्यांनी त्याच ठिकाणी तिला साष्टांग नमस्कार घातला. म्हटले सोपं आहे, आजपासून तुम्ही माझी आई, मी तुमचा मुलगा. हिला असं म्हणायचं होतं की तुम्ही माझ्याबरोबर विवाह करा आणि तुमच्यापासून मला पुत्र व्हावा, म्हणजे तो तुमच्यासारखा होईल. परंतु स्वामीजींनी तिलाच आपली माता मानलं आणि तिला सांगितलं की तुम्ही आजपासून माझी आई आहात, मी तुमचा मुलगा. माझ्यासारखा मुलगा तुम्हाला पाहिजे होता, मी तुमचा मुलगा, तुम्ही माझी आई. अशा पद्धतीनं जर आपल्या जीवनामध्ये आपण जर वागलो तरच परमेश्वर प्राप्ती शक्य आहे. मी मागच्या एका भागात सांगितलेलं आहे की हे जे कलियुग आहे, हे कलियुग ब्रह्मदेवांच्या समोर येऊन त्या कलियुगानं नाच केलाय ब्रह्मदेवांच्या समोर. तर डाव्या हातानं आपलं लिंग धरलंय आणि उजव्या हातानं आपली जिव्हा धरली आहे आणि त्यानं नृत्य केलंय त्या ब्रह्मदेवांच्या समोर. तर ब्रह्मदेवांनी त्याला विचारलं कलियुगाला की लिंग जिव्हा का धरली. तेव्हा तो सांगतो की मी निरंकुश आहे, या जगतामध्ये मला जिंकणारा कोणीही नाही. फक्त मला कोण जिंकू शकेल तर लिंग आणि जिव्हा ज्यानं आपल्या हातात ठेवलेली आहे, म्हणजे कामवासनेवर ज्यानं विजय मिळवलेला आहे किंवा ही रसना ज्यानं आपल्या ताब्यात ठेवलेली आहे, तोच फक्त माझा पराभव करू शकेल. कामवासनेवर विजय मिळवणं आणि या रसनेवर विजय मिळवणं, या दोन गोष्टी अत्यंत अवघड आहेत. परंतु अभ्यासानं त्या शक्य आहेत. कित्येक ऋषी, कित्येक देव, कित्येक योगी अशा तऱ्हेने या स्त्रियांच्या नादाला लागून आपल्या मार्गापासून ढळलेले आपण बघतो. विश्वामित्रांची केवढी मोठी तपश्चर्या आहे, हजारो वर्षाची तपश्चर्या. ब्रह्मदेवांना सांगितलं की तुमच्यासारखी प्रतिसृष्टी निर्माण करू शकतो मी. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ज्यांची शक्ती आहे असे विश्वामित्र. ती मेनका आल्याबरोबर, त्या मेनकेला बघितल्याबरोबर तिचं नृत्य बघितलं, तिचं गाणं बघितलं आणि आपली सगळी हजारो वर्षाची तपश्चर्या सोडून दिली आणि त्या मेनकेबरोबर विवाह केला आणि मेनकेपासून त्यांना पुढं पुत्र झाले. सगळी तपश्चर्या एका क्षणात नष्ट झाली. विभांडक ऋषी किती वर्षाची तपश्चर्या, हजारो वर्षाची तपश्चर्या त्या विभांडक ऋषींची. त्या इंद्राला असं वाटायला लागलं की हे विभांडक ऋषी आता इंद्र होणार, माझं पद धोक्यात आलं, हे इंद्रपदावर विराजमान होणार, ह्यांची तपश्चर्या नष्ट करायला पाहिजे, तपश्चर्यापासून यांना त्यांची तपश्चर्या ढळली पाहिजे. याकरता त्यानं काय केलं की उर्वशीला पाठवलं आणि उर्वशी तिथं आल्याबरोबर त्या उर्वशीनं असा नाच नृत्य त्या ठिकाणी केलं, असे हावभाव केले आणि ते कामुक हावभाव बघून, तिचं सौंदर्य बघून, तिचं तारुण्य बघून विभांडक ऋषी मोहित झाले. सगळी तपश्चर्या नष्ट झाली आणि तिच्याबरोबर ते प्रपंच करायला लागले आणि त्या उर्वशीपासून त्यांना ऋष्यशृंग नावाचे अतिशय तेजस्वी असे पुत्र झाले. त्या पुत्राला कपाळावर एक शिंग होतं म्हणून त्याला ऋष्यशृंग असं म्हणतात. ते या ऋष्यशृंगांना बरोबर घेतलं या विभांडक ऋषींनी आणि आता शृंगेरी जिथं म्हणतात त्या शृंगेरीला जाऊन अतिशय घनदाट अरण्यात, जंगलात ते राहिले
विभांडक ऋषी मनामध्ये विचार करतात की ज्या स्त्रीमुळं माझी तपश्चर्या नष्ट झाली, तसा कुठल्याही स्त्रीचा प्रभाव या आपल्या मुलावर पडता उपयोग नाही. म्हणून स्त्रियांच्या पासून दूर अशा प्रकारे जंगलात त्याला ते घेऊन गेले आणि त्या ठिकाणी राहून तपश्चर्या करायला लागले. आयुष्यात कधीही स्त्री या ऋष्यशृंग ऋषीने बघितलेली नाहीये. परंतु अंग देशामध्ये दुष्काळ पडला आणि सगळ्या ऋषी मुनींनी सांगितलं की ऋष्यशृंग जर आले तरच पाऊस पडेल. म्हणून या राजानं काय केलं की आपल्या सगळ्या सुंदर 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 स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रियांना बरोबर घेतलं आणि ऋष्यशृंग ज्या ठिकाणी तपश्चर्या करत होते शृंगगिरी पर्वतावर त्या ठिकाणी आले. आणि विभांडक ऋषी थोडस बाजूला गेलेले आहेत असं बघितलं आणि त्या सगळ्या स्त्रियांनी या ऋष्यशृंग ऋषींना मोहित केलं. त्यांनी कधी स्त्री बघितलेली नाहीये. ते स्त्रीचं सौंदर्य बघितलं, नाच बघितले, हावभाव बघितले आणि तेही मोहित झाले. आणि त्या स्त्रियांच्या बरोबर हे अंगदेशामध्ये आले. अंगदेशामध्ये त्यांनी पाऊल टाकल्याबरोबर तिथं पाऊस झाला. त्यानंतर त्या राजानं आपली शांता नावाची जी मुलगी आहे त्या मुलगी बरोबर या ऋष्यशृंगांचा विवाह केला आणि त्यांना या संपूर्ण तपश्चर्येपासून बाजूला करून या प्रपंचाला या राजानं लावलं. सांगायचा हेतू आहे की या स्त्रियांच्या सौंदर्यानं भुलून न जाता आपण ज्या परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावरून चाललेलो आहोत त्या मार्गावरून न ढळता परमेश्वर प्राप्ती आपण या मानवी जीवनामध्ये करून घ्यावी. याकरता या पतंगासारखं त्या ज्योतीवर पडून आपलं आयुष्य न घालवता परमेश्वर प्राप्ती करून घ्यावी. या भागवतामध्ये न सांगितलेला एक सुंदर गुण या पतंगाकडून आपल्याला घेता येतो. पतंग जसा दिव्यावर झडप मारतो आणि तद्रूप होतो त्याप्रमाणे आपण काय करायचं तर परमेश्वरावर झडप मारायची आणि त्या ठिकाणी एकरूप होऊन जायचं. तो जसा दिव्यावर झडप मारून एकरूप होतो तो अग्नी जो आहे तो अग्नी त्याला तद्रूप करून टाकतो. तसं परमेश्वर पदावर आपण झेप घ्यावी कारण त्या परमेश्वर पदातच आपण एकरूप व्हायचं आहे. ते परमेश्वर पद आपल्याला एकरूप करून टाकणार आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर मी आणि तू हे जे द्वैत आहे हे द्वैत संपून मी त्या ठिकाणी नष्ट होणार आहे आणि फक्त तो उरणार आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मितूपणाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. दत्त महाराजांच्या आरतीमध्ये एकनाथ महाराज वर्णन करतात की त्या पदावर गेल्यानंतर मी आणि तू हे जे द्वैत आहे हे द्वैत त्या ठिकाणी संपून जातं. माझा त्या ठिकाणी लोप होतो. जसा पतंगाचा त्या ठिकाणी लोप होतो फक्त ज्योत शिल्लक राहते त्याप्रमाणे आपण त्या पदावर गेल्यानंतर आपलं जे मी पण आहे हे मी पण त्या ठिकाणी जळून जातं आणि फक्त तो उरतो त्या ठिकाणी. ही समाधी अवस्था आहे. अहम ब्रह्मास्मी जे म्हणतो आपण की मी ब्रह्म आहे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना पराहा जगद्गुरु शंकराचार्य वर्णन करतात की जीव हा ब्रह्म आहे. परंतु हे फक्त बोलायची गोष्ट झाली. तो प्रत्यक्ष अनुभव मीच त्या परमेश्वराचं स्वरूप आहे किंवा मीच परमेश्वर आहे मीच ब्रह्म आहे हा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही स्थिती. ही स्थिती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर पतंग जसा दिव्यावर झेप घालतो आणि त्या ठिकाणी त्या दिव्यामध्ये तद्रूप होऊन जातो तसं आपण परमेश्वराच्या स्वरूपामध्ये त्या परमेश्वर पदामध्ये त्या परमेश्वर पदावर झडप घालावी. म्हणजे त्या ठिकाणी आपलं जे मीपणा आहे हा मीपणा त्या क्षणी जळून जातो आणि फक्त तो उरतो. ती समाधी अवस्था आपल्याला
शिकवणारा हा पतंग आहे. पतंग ज्याप्रमाणे दिव्यावर झडप टाकून आपलं जीव संपून टाकतो, तसं आपण न करता आपण त्या परमेश्वर पदामध्ये एकरूप व्हावं, ती समाधी अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी. भगवान दत्तात्रेयांची तशी प्रार्थना आपण करूया. या पतंगाकडून भगवान दत्तात्रयांनी जे ज्ञान घेतलं, त्या ज्ञानाचा विचार, चिंतन, अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी वेळ संपल्यामुळे मला थांबावं लागतंय, परंतु पुढच्या भागामध्ये दत्तात्रयांचा गुरु मधुकृत म्हणजे मधुमाशी, आणि तिच्यापासून भगवान दत्तात्रेयांनी जो गुण घेतला, जे ज्ञान घेतलं, त्या ज्ञानाचा विचार, चिंतन आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी मी थांबतो. माझ्या वाणीला मी विराम देतो. पुढच्या भागामध्ये आपण भेटूया आणि पुढच्या गुरूंचा विचार आपण करूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.